ही घटना पुण्यातील आहे। अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडलेली आहे। माझी आई दप्तर आणायला गेली होती, तिला बोलवा। 7 वर्षाची मुलगी गार्गी आतुरतेने आईची वाट पाहत होती, पण तिला पुसटशीही कल्पना नव्हती की आई आता कधीच परत येणार नाही। गार्गीच्या या हळव्या प्रश्नाने अनेक लोकांचे मन हेलावले। गंगाधाम चौकातील अपघातात दीपाली सोनी यांचा मृत्यू झाला। त्यांना मुलगा विराज आणि 7 वर्षाची मुलगी गार्गी आहे। बुधवारी सकाळी घरातून निघताना दीपाली गार्गीला म्हणाल्या होते की तुझं दप्तर घेऊन येते ग, पण हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। सोनी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे। त्यांचा पान विक्रीचा व्यवसाय आहे। दीपाली यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे। एक आई आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी बाहेर पडली आणि काळाने तिला गाठले, मात्र आई दप्तर घेऊन येणार म्हणून गार्गी तिची वाट पाहत उभी होती। या प्रसंगाने सर्वजण भावुक झाले। आता नक्की काय झालं होतं पहा। गंगाधाम चौकात एका सिग्नल सुटतात दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे दुचाकीस्वार सासरे गंभीर जखमी झाले। बुधवारी सकाळी 11:15च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे।